नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नंदबाळ पालखी सोहळ्यात मेंढ्यांचं रिंगण प्रमुख आकर्षण. आदमापूर येथील संत बाळूमामांच्या मेंढ्यांचे गोल रिंगण यंदाच्या आषाढी एकादशी दिनी नंदबाळ येथे होणाऱ्या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याशिवाय भक्ती शक्ती संगम अंतर्गत वारकरी आणि धारकरी यांची विशेष भेटही आयोजित केली आहे. आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊली भव्य पालखी सोहळ्याची पूर्व नियोजन बैठक गुरुवारी मिरज टिकटी येथील विठ्ठल मंदिरात पार पडली. श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जय शिवराय तरुण मंडळ यांच्यातर्फे सलग 26व्या वर्षी कोल्हापूर ते नंदवाळ असा 11 किलोमीटरचा पालखी सोहळा पार पडणार आहे. दिंडीत माऊलींचा चांदीचा रथ, भजनी मंडळे, वारकरी सहभागी होणार आहेत. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पालखीचे प्रस्थान होणार असून अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन भवानी मंडप मिरजकर तिकटी मार्गे टिंबर मार्केट येथे विसावा घेत नगर प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे. आषाढी एकादशी दिनी 25 जुलै रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठल मंदिरातून पालखी नंदबाळकडे प्रस्थान करणार आहे. कांडगाव येथील बैलगाड्यांचा ताफा तसेच मानाचे अश्व यांचा सहभाग राहणार आहे. बैठकीत संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोवार, सचिव ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, MP पाटील, शामराव कुरुकल्ले, यशवंत कदम, स्वप्नील पाटील, अनिल पाटील, सकाराम चव्हाण, बाळासो गुरव, गंगाधर दास, शिवाजी भानसे, भगवान तिवले सहभागी झाले होते.